12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त येथे भाविकांनी शिवभक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। बम बम बोले हर हर महादेवच्या गजरामध्ये भाविक जे आहेत या ठिकाणी दाखल झाले आहेत। महाराष्ट्रासह राज्याच्या नव्हे तर इतरही राज्यातील भाविक जे आहेत या ठिकाणी दर्शनासाठी मध्यरात्रीपासून दाखल झालेले आहेत। मध्यरात्री 2 वाजता मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे। औंढा नागनाथचे तहसीलदार तथा संस्थानचे अध्यक्ष यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून दर्शनाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। रात्री शेवटच्या भाविकांचं दर्शन होईपर्यंत हे मंदिर खुलं राहणार आहे। या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी जे आहेत ते विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि याही वर्षी त्याच पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे। मागच्या अनेक दिवसांपासून या संस्थांच्या वतीने जे आहे ते श्रावण मासाची तयारी सुरू आहे आणि आजपासून जे आहेत ते श्रावण मासाला सुरुवात झाली आहे। आज पहिल्या श्रावण सोमवारी जे आहेत ते औंढा नागनाथ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत आज दिवसभरामध्ये जे आहेत ते लाखो भाविक शिवभक्त या नागनाथाचं दर्शन घेणार असल्याची माहिती आपल्याला संस्थांकडून देण्यात आली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सह मी रमेश चेनके, टीव्ही मराठी, औंढा नागनाथ, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।